नमस्कार, मी दिव्या. आपण पाहताय तरुण भारत. सध्या महाराष्ट्रात एकच विषय सर्वत्र चर्चेचा ठरतोय, तो म्हणजे स्मार्ट मीटर. कुठे नागरिक स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करतायत, तर कुठे स्मार्ट मीटर जळाल्याच्या घटना देखील समोर आल्यात. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाले. काही जण म्हणतात स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट येईल, तर काही जण म्हणतात हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. पण या सगळ्या गोंधळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय, तो कसा काम करतो, त्याचे फायदे काय आहेत आणि लोक त्याला विरोध का करतायत. चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय, तर आपल्या घरात आधी जे इलेक्ट्रिक मीटर असायचं त्यामध्ये महिन्यातून एकदा मीटर रीडर येऊन रीडिंग घेत असे. स्मार्ट मीटर मात्र पूर्णपणे डिजिटल असणार आहे. हा मीटर मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटच्या माध्यमातून थेट वीज वितरण कंपनीकडे माहिती पाठवतो. म्हणजे मीटर रीडर घरी येण्याची गरजच नाही. तुम्ही किती वीज वापरली, कोणत्या वेळेला वापरली आणि किती बिल होणार आहे, ही माहिती जवळपास रिअल टाइम मध्ये उपलब्ध होऊ शकते. आता स्मार्ट मीटरचे फायदे. स्मार्ट मीटरचे काही महत्त्वाचे फायदे. त्यातलं पहिलं, मीटर रिडिंगची चूक कमी होऊ शकते. दुसरं, अंदाजे बिल येण्याची शक्यता कमी होते. नंबर 3, विजेचा वापर मोबाईलवर पाहता येतो. नंबर 4, बिघाड किंवा वीज चोरी लवकर लक्षात येऊ शकते. आणि नंबर 5, भविष्यात डिजिटल वीज व्यवस्थापन अधिक सोपं होणार आहे. मग विरोध का होतोय, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्यांचं काही मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा, प्रीपेड वीज. काही स्मार्ट मीटरमध्ये मोबाईल रिचार्ज सारखी आधी पैसे भरून वीज वापरण्याची सुविधा होती. अनेकांना भीती वाटते की रिचार्ज संपला तर वीज लगेच बंद होईल. दुसरा मुद्दा, वीज बिल वाढल्याचा आरोप. काही ग्राहकांचा दावा आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल जास्त येऊ शकतं. मात्र प्रत्येक प्रकरणात त्याचं कारण वेगळं असू शकतं. त्यामुळे केवळ स्मार्ट मीटरमुळेच वीज बिल वाढतं असा निष्कर्ष अधिकृतरित्या सिद्ध झालेला नाही. तिसरा मुद्दा, डेटा आणि गोपनीयता. कारण हा मीटर नियमित वापरण्याची माहिती पाठवत असल्यामुळे काही लोक डेटा सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि चौथा मुद्दा, लोकांना पुरेशी माहिती न देता मीटर बसवले जात असल्याची भावना. यावर सरकार काय म्हणतं? सरकार आणि वीज वितरण कंपन्यांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटरमुळे वीज चोरी कमी होईल, बिलिंग अधिक अचूक होईल, तांत्रिक नुकसान कमी होईल आणि ग्राहकांना स्वतःच्या विजेचा वापरावर अधिक नियंत्रण ठेवता येईल. यावर सरकारचं म्हणणं आहे की देशाची वीज व्यवस्था आधुनिक करण्यासाठी स्मार्ट मीटर आवश्यक आहे. यावर निष्कर्ष असा निघतो मित्रांनो, स्मार्ट मीटर हा चांगला की वाईट याचं उत्तर इतकं सोपं नाही. या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत, तर काही मुद्द्यांवर नागरिकांच्या शंका आणि चिंता देखील आहेत. म्हणून कोणत्याही अफवा किंवा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती तपासा, तुमच्या बिलाची तुलना करा आणि काही अडचण असल्यास संबंधित वीज वितरण कंपनीकडे तक्रार करा. आता तुम्ही सांगा, तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसवला आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग माहितीसाठी तरुण भारतच्या YouTube, Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका.